Hello dear students, today we will see the features of wholesalers. This is the important questions for exam. 4 marksला हा क्वेश्चन विचारला जातो. IMP क्वेश्चन्स आहे. सो द फीचर्स ऑफ होलसेलर्स 8 पॉईंट्स दिले. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. A wholesaler purchase goods from the producers in a large quantities. फीचर्स ऑफ होलसेलर्स आपण पाहतो आहे. त्याच्यानंतर फर्स्ट पॉईंट जो आहे तर तो म्हटलं आहे की अ होलसेलर परचेस गुड्स फ्रॉम दी प्रोड्युसर्स इन अ लार्ज क्वांटिटी. होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे, तो लार्ज क्वांटिटीमध्ये गुड्स जे आहेत ते परचेस करत असतो प्रोड्युसर्सकडनं, उत्पादकाकडनं. त्यानंतर सेकंड पॉईंट्स आहे होलसेलर हॅज टू टेक अ रिस्क इन अ प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. होलसेलर हॅज टू टेक अ रिस्क इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. घाऊक व्यापारी जो आहे तो त्याच्या सर्वात जास्त हा जो धोका आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशनमधला जो आहे तो धोका पत्करत असतो. ए होलसेलर डील्स विथ वन ऑर अ फ्यू टाईप्स ऑफ गुड्स. होलसेलर एकाच बरोबर डिफरंट टाईप्स ऑफ गुड्सचे डील करत असतो. फोर्थ पॉईंट आहे लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड इन दिस बिझनेस. होलसेलरला लार्ज क्वांटिटी मध्ये कॅपिटल जे भांडवलचे आहे ते या बिझनेसमध्ये गुंतवून करावं लागतं. फिफ्थ पॉईंट आहे होलसेलर मेंटेन्स प्राईस स्टॅबिलिटी बाय बॅलन्सिंग सप्लाय अँड डिमांड फॅक्टर्स. होलसेलरला डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठ्याच्या समतोल ठेवून कुठल्याही गुडची जी आहे ती प्राईसवर कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं असतं. सिक्स पॉईंट आहे द मॅन्युफॅक्चरर्स कॅन गेट डायरेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट थ्रू होलसेलर्स. उत्पादकाला व मॅन्युफॅक्चरर्सला होलसेलरच्या थ्रू डायरेक्ट इन्फॉर्मेशन भेटत असते अबाउट मार्केटबद्दलची. त्यानंतर आहे ते होलसेलर सेल्स दी गुड्स टू दी रिटेलर्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट्स. होलसेलर्स सेल करत असतो जे काही गुड्स रिटेलरला हवे आहे किंवा कस्टमरला हवे आहे त्याच्या रिक्वायरमेंट्स थ्रू तो रिटेलर्सपर्यंत सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सेल करत असतो. And last points, a wholesaler performs the marketing functions like assembling, warehousing, transporting, grading, packing, advertising and financing also. होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे तो डिफरंट टाईप्स ऑफ मार्केटिंग फंक्शन्सचे रोल देखील प्ले करत असतो. म्हणजे असेंब्लिंग करणे, गोदामात माल साठवून ठेवणे, वेअरहाऊसिंग करणे, ट्रान्सपोर्टिंग करणे, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सपोर्टेशन करणे, ग्रॅडिंग करणे, पॅकिंग करणे, एखाद्या गुड्सबद्दल ॲडव्हर्टाईज करणे आणि फायनान्सिंग ऑल्सो आणि भांडवल म्हणजे पैसा देखील पुरवणे. ह्या सगळ्या जे फंक्शन्स आहे ते होलसेलर प्ले करत असतो. हे 8 पॉईंट्स दिले फीचर्स ऑफ होलसेलरचे. त्यानंतरचा पॉईंट आहे सर्व्हिसेस ऑफ होलसेलर्स. द होलसेलर प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल सर्व्हिसेस टू दी मॅन्युफॅक्चरर्स अँड रिटेलर्स. हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. होलसेलर मॅन्युफॅक्चररला आणि रिटेलर्सला काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो. त्यातला पहिला पॉईंट्स आहे ए सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर्स. फर्स्ट पॉईंट आहे लार्ज परचेस. ए होलसेलर परचेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ गुड्स फ्रॉम दी मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल इट टू रिटेलर्स बाय कलेक्टिंग ऑर्डर फ्रॉम रिटेलर्स. होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे तो लार्ज क्वांटिटीमध्ये मॅन्युफॅक्चररकडनं माल परचेस करत असतो. ज्याकडनं रिटेलर्सकडनं जी ऑर्डर येत असते त्या ऑर्डरच्या थ्रू तो लार्ज क्वांटिटीमध्ये गुड्स जे आहे ते परचेस करत असतो. त्यानंतर सेकंड आहे स्टोरेज. ए होलसेलर हॅज इज ओन स्टोरेज फॅसिलिटी विच ही युजेस टू फिल दी टाईम गॅप बिटवीन दी प्रोडक्शन्स अँड कन्झम्शन्स ऑफ गुड्स. होलसेलर हा स्वतःच्या कॅपेबिलिटीवर लार्ज क्वांटिटीमध्ये माल सेव्ह करून ठेवतो, स्टोरेज करून ठेवतो आणि त्यामधला जो गॅप आहे म्हणजे प्रोडक्शन्समधला आणि कन्झम्शनमधला तो भरून काढण्याचं काम देखील तो ते करत असतो किंवा त्याच्याकडे जास्त प्रमाणात तो माल साठवू देत नाही. तेवढ्याच वेळात तो माल सेल करण्याचं देखील काम व्यवस्थितरित्या पार पडत असतो. थर्ड पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन. ए होलसेलर युजेस हिज ओन ट्रान्सपोर्टेशन. थर्ड पॉईंट आहे ट्रान्सपोर्टेशन. ए होलसेलर युजेस हिज ओन ट्रान्सपोर्टेशन टू डिलिव्हर दी गुड्स फ्रॉम दी प्लेस ऑफ प्रोडक्शन्स. होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे तो त्याच्या स्वतःच्या पैशाने म्हणा की स्वतः गुड्स
ट्रान्सपोर्टेशनची कॅपॅबिलिटी तो स्वतः घेत असतो फ्रॉम दी प्रोडक्शन प्लेस. जिथून माल तयार होतो आहे तिथून त्या कंपनीपासून तो लोकांपर्यंत कस्टमरपर्यंत माल पोहोचवण्याचं काम तो स्वतः देखील करत असतो. 4th पॉईंट आहे फायनान्शियल असिस्टन्स. A wholesaler is ready to pay the amount in advance to the manufacturers, which can help the manufacturer to produce goods within a short period. होलसेलर जो आहे तो स्वतःचा पैसा देखील ॲडव्हान्समध्ये मॅन्युफॅक्चररला देत असतो आणि कमी शॉर्ट पिरियडमध्ये माल जो आहे प्रोडक्शन जे आहे ते तयार करून घेत असतो फायनान्शियली असिस्ट करून. त्यानंतरचा 5th पॉईंट आहे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मॅन्युफॅक्चरर कॅन गेट दी अपडेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम दी होलसेलर लाईक मार्केट कंडिशन्स, डिमांड अँड टेस्ट एटसेट्रा. प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मॅन्युफॅक्चररला होलसेलरच्या थ्रू मार्केटची सगळे काही ज्या कंडिशन्स आहे, डिमांड आहे, टेस्टेड आहे, नवीन काही कंडिशन्स आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती तो मॅन्युफॅक्चरपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील करत असतो. त्यानंतर 6th पॉईंट आहे रिस्क बेअरिंग. ए होलसेलर टेक a risk in his business by financing and storing large quantity of goods. Sometimes he may bear the loss. Risk bearing. होलसेलर हा रिस्क टेकरसुद्धा आहे. तो इतकं मोठं जो बिझनेस आहे, जो माल आहे, जो गुड्स आहे त्याच्यामध्ये फायनान्सिंग देखील करतो आणि स्टोरिंग कॅपॅसिटी देखील तो करत असतो. त्यासाठी जी पण रिस्क घ्यावी लागते तो स्वतः ती पत्करत असतो. 7 पॉईंट आहे मार्केटिंग कंडिशन्स. ए होलसेलर कॅरीज व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स लाईक वेअरहाऊसिंग, ॲडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन्स एटसेट्रा ऑन बिहाफ ऑफ द मॅन्युफॅक्चरर्स. होलसेलर व्हेरियस टाईप्स ऑफ मार्केटिंग फंक्शन्सचे रोल देखील प्ले करत असतो. ॲज इट इज वेअरहाऊसिंग आहे, माल गोदामात ठेवणे, ॲडव्हर्टायझिंग करणे, जाहिरात करणे, सेल्स प्रमोशन्स करणे ऑन बिहाफ ऑफ द मॅन्युफॅक्चरांनी च्या वतीने तो मार्केटिंग फंक्शन्स देखील जे सर्व्हिसेस लोकांनापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील तो करत असतो. बी पॉईंट आहे सर्व्हिसेस टू रिटेलर्स. बी पॉइंट है सर्विसेज टू रिटेलर्स. उसमें 6 पॉइंट दिए हुए हैं. फर्स्ट पॉइंट है स्टॉक ऑफ गुड्स. ए होलसेलर कीप्स लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देयरफॉर रिटेलर्स कैन गेट द गुड्स इजीली व्हेन द कंझ्युमर्स आस्क फॉर द गुड्स. स्टॉक ऑफ गुड्स होलसेलर जो आहे व्यापारी आहे तो लार्ज क्वांटिटीमध्ये गुड्स जो आहे ते स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे रिटेलर्सला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि तो इझिली तो कस्टमरपर्यंत पोहोचण्याचं काम करू शकतो. सेकंड पॉईंट आहे रेग्युलर सप्लाय. ए होलसेलर ॲश्युअर्स रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स टू द रिटेलर्स, देयरफॉर रिटेलर्स आर फ्री फ्रॉम स्टोरिंग गुड्स. रिटेलर्स कॅन सप्लाय गुड्स टू द कंझ्युमर ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड बाय देम. होलसेलर कुठले जे गुड्स आहे स्टोरिंग करून ठेवत असतो फॉर रिटेलर्स. त्यामुळे रिटेलर्सला कुठल्याही गोष्टीचं स्टोरिंग करण्याची गरज नाही आहे आणि रिटेलर्सच्या थ्रू ते कस्टमरपर्यंत इझिली पोहोचू शकतं. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे रिस्क बेअरिंग. द होलसेलर बिअर्स द रिस्क ऑफ प्राइस अँड मार्केट फ्लक्च्युएशन्स, लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देअरफॉर रिटेलर्स आर फ्री फ्रॉम दिस रिस्क. होलसेलर इज ऑलवेज अ रिस्क टेकर. त्याच्यामुळे रिटेलर्सला कुठल्याही प्रकारची रिस्क येण्याचं काम पडत नाही किंवा रिस्क टेकिंग करण्याचं काम पडत नाही. फोर्थ आहे फायनान्शियल सपोर्ट्स. होलसेलर प्रोव्हाइड्स फायनान्शियली सपोर्ट ऑल्सो. होलसेलर जो आहे तो फायनान्शियली देखील सपोर्ट करत असतो मॅन्युफॅक्चररला. त्याच्यामुळे रिटेलर्सला त्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे मार्केट इन्फॉर्मेशन. होलसेलर प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट कंडिशन्स ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स. दिस इन्फॉर्मेशन इज रिगार्डिंग न्यू प्रोडक्ट्स, variant of products, new schemes of existing products, etc. Sometimes wholesalers guide retailers about when to buy and how to buy, etc. मार्केट इन्फॉर्मेशनचं सगळं नॉलेज जे आहे ते होलसेलरला असतं, कारण तो मार्केट कंडिशन्स त्याला चांगल्यापैकी माहिती असतात. त्याच्यामुळे रिटेलर्सला या सगळ्या गोष्टींचं कुठल्याही प्रकारचं गाईड नसतं. नंतर 6 पॉईंट आहे सेल्स प्रमोशन्स. ए होलसेलर डज ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑल्सो प्रमोशन्स ऑफ द गुड्स विच कॅन हेल्प द रिटेलर्स टू इन्क्रीज दी सेल्स. होलसेलर सेल्स प्रमोशनचं काम चांगल्या प्रकारे डन करत असतो. त्याच्यामुळे रिटेलर्सला या सगळ्या गोष्टींचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नसते आणि रिटेलर्सला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होलसेलरच्या थ्रू होतच असतो. हे 2 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या होलसेलरच्या त्यांनी सांगितलेल्या आहे ह्या पॉईंट्समध्ये. सेकंड आपण पाहणार आहोत रिटेल ट्रेड. व्हॉट इज रिटेल ट्रेड, त्याचं डेफिनेशन्स, फीचर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ स्टुडंट्स.